आपण प्रचंड मेहनत केली आणि प्रचंड मताने आपले खासदार 1,83,000 मताने विजयी झाले। त्यानंतर विधानसभेची तयारी आपण सगळ्यांनी चालू केली। विधानसभा ऑगस्ट मध्ये डिक्लेअर होईल, उमेदवार सप्टेंबरमध्ये होतील, ऑक्टोबरमध्ये होतील। सगळे वाट बघत होते, ह्याची बॅनर लावत होते, त्याची बॅनर लावत होते, ह्याला उमेदवारी मिळेल, त्याला उमेदवारी मिळेल। पण मी नारायणाला सांगितलेलं, बाकी दिलीपलाही सांगितलेलं की भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार या विभागातला कार्यकर्ताच भारतीय जनता पार्टीचा असेल। पक्षाने मला उमेदवारी दिली आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे कामाला लागले। मेहनतीने त्या कार्यकर्त्यांनी लोकांशी संवाद केला, संपर्क केला। ज्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना आहेत त्याचे जे लाभार्थी आहेत त्याच्यापर्यंत सर्व कार्यकर्ते जाऊन भेटले आणि 19 तारखेला आपल्या बाजूलाच झालेल्या प्रकाराला न डगमगता आपण 20 तारखेला पुन्हा एकदा काय 19 तारखेलाच कामाला लागलो आणि 20 तारखेला प्रचंड मतदार करून घेतलं। 23 तारखेला संपूर्ण व्हाईट वॉश झाला। 35 वर्षाचे तिन्ही मतदारसंघाचे त्याचे तिन्ही आमदार पडले आणि पहिल्यांदा सांगितलेलं, मी पहिल्याच वेळेस सांगितलेलं की ह्या वेळेला तिन्ही आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार, महायुतीचे निवडून येणार। हे कशावर मी सांगितलेलं? तुमच्या सगळ्याच्या मेहनतीच्या जोरावर। तुम्ही सगळे जी मेहनत करत होते ना कार्यकर्ते माझे, लोकांच्या घरी जायचे, लोकांना सांगायचे एकदा आम्हाला संधी द्या, कृपया एकदा आम्हाला संधी द्या, आम्ही चांगलं काम करू, आम्ही तुम्हाला प्यायला पाणी चांगलं आणून देऊ, आम्ही चांगले रस्ते करू, तुमच्या मुलांसाठी चांगल्या शाळा करू, तुम्हाला काय आरोग्याचं दुर्दैवाने झालं तर मोदींनी 5 लाख रुपये प्रत्येकाला कवच दिलेलंच आहे। त्याचप्रती ते 5 लाखाचं कवच कोणालाच घ्यायला लागू नये, परंतु जर लागलं तर त्यासाठी हॉस्पिटलसाठी मुंबईला जायला लागू नये। ते नालासोपारा विरार वसईमध्ये हॉस्पिटलची व्यवस्था हवी, हे तुम्हाला पाहिजे ते आम्ही पूर्ण करू। गेल्या 30-35 वर्षात हे ते झालं नाही। हे रस्ते, जे गटार, जे नाले, शाळा, हॉस्पिटल, काही झालेल्या ट्रॅफिकची समस्या तर विरार रेल्वे स्टेशनला बघायलाच नको। तर अशा प्रकारे तुम्ही लोकांची कन्व्हिन्स केलं, लोकांना हात जोडून सांगितलं माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या की एकदा आम्हाला संधी द्या। आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून लोकांनी 1,65,000 मतदारांनी कमळाचं बटन दाबलं। लोकसभेमध्ये असं सांगत होते की ही मतं मोदीजीची आहेत। होय, मोदीजी आमचे नेते आहेतच, पण मोदीजी जगाचे नेते आहेत, मोदीजी भारताचे नेते आहेत, आमच्या त्यांचीच मतं आहे ती। लोकसभेला यांना पडली आणि विधानसभेला पडणार नाही, विधानसभेला 80-90 मतं पडतील, पण ह्या विधारमधील नालासोपाऱ्यामधील जनतेने 1,65,000 मतदारांनी कमळाचं बटन दाबलं। हे सगळं केलं ते तुम्ही केलं, हा परिवर्तन तुम्ही केलं, आमच्या लाडक्या बहिणींनी परिवर्तन केलं। मला त्या दिवशी विवांत हॉटेलमध्ये माझ्या बाजूला कडा करून उभे राहिलेल्या माझ्या बहिणीने मतदार हे सगळं केलं। त्यामुळे मी सगळ्या माझ्या माय भगिनीचे मनापासून आभार व्यक्त करतो। आपलं युद्ध अजून संपलेलं नाही। आपण कोणाला हरवायला आपण निवडणूक लढवली नाही, आपण विकासासाठी आणि विकास करण्यासाठी आम्हाला जिंकायचं म्हणून आपण लढलो आणि आपण जिंकलो। तसंच महापालिकेमध्ये आपल्या विभागातून आपले नगरसेवक निवडून गेले पाहिजे। लोकसभेला मोदीजीला बघतात, विधानसभेला आपल्या देवेंद्रजीला बघतात, पण इथे आपल्याला बघणार आहेत, राजन नाईकला बघणार आहेत, दिलीप गायकवाडला बघणार आहेत, मांजरेकरला बघणार आहेत, वेंगुर्लेकरला बघणार आहेत, सुर्वे मॅडमला बघणार आहेत, बाकी सगळ्यांना बघणार आहेत। त्यामुळे आपली जबाबदारी वाढली। भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवाराला आपण निवडून आणायचं आहे आणि आपला हा महापौर इथे महायुतीचा बसवायचा आणि महापालिकेवरती भगवा फडकवायचा आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो, महापालिकेमध्ये काही जी कामं असतील आपण त्याचा पाठपुरावा करू आणि चांगला काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। इथल्या जनतेला जे तुम्ही आश्वासन दिलं असेल की आम्ही आल्यानंतर पाणी देऊ, रस्ते देऊ, गटार देऊ, ते निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आपण सगळ्यांनी करू। मी 4-3 दिवसापूर्वी आपल्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्राचे नेते आणि उद्याचे मुख्यमंत्री आपले आदरणीय देवभाऊंकडे गेलेलो, ते लांबून त्यांनी एंट्री केल्याबरोबर माझ्यावरती हसायला लागले
आणि मी नमस्कार केले, बरं माझ्या पाठीमध्ये 2 झपाटे मारले. राजन चांगलं काम केलं, जिंकून आला तू, मस्त केलं, भाजपा जिंकवली तू. आपल्याला अशी चर्चाही करत होते इथे विरोधक की इथे एकतरी सभा दिली का नाही, अरे ही सीट हरायलाच लोक सोडली आहे. अरे आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला, दिल्लीच्या आणि महाराष्ट्राच्या नेत्याला माहिती होतं आम्ही इथे टाइम कशाला घालू, इथे तर 50,000पेक्षा जास्त मतांनी भाजप जिंकणारच आहे ना, महायुती जिंकणार, मग इथे टाइम कशाला, त्याच्यापेक्षा दुसऱ्या सीटवरती हे करू, म्हणून इथे कोणी आलं नाही. असं काही असं बसवलं की आम्ही म्हणे आम्हाला सीट सोडली आहे, अशा प्रकारे प्रचारही झाला. पण आपल्या नेत्यांनी मला सांगितलं की राजन कोणाची आवश्यकता आहे का, साहेब मोठे नेते आले तर आम्हाला पाहिजेतच, पण नाही आले तरी आम्ही जिंकू शकतो. ते म्हणाले की राजन नाही आले तर जिंकू शकतो तू, होय साहेब, मग आम्ही बघतो, प्रयत्न करतो, नाही आले तर जिंकणार नाही, तू नक्की जिंकणार ना. बाळासाहेब, एक कमळ या नालासोपाऱ्यातून, एक कमळ वसईतून आणि एक कमळ बोईसर, अशी 3 कमळं, लक्ष्मीची 3 कमळं, विष्णूची 3 कमळं आम्ही या महाराष्ट्राच्या विधानसभेत निश्चितपणे घेऊन येऊ. मतदारांना आपण सगळ्यांनी साथ घातली, मतदारांनी आपल्या हक्केला ओ दिलं, आता काम आपलं आहे. मतदारांनी आपल्या झोळीमध्ये प्रचंड दान टाकलेलं आहे. आता आपली बारी आहे, आपण चांगलं काम करून दाखवू, अतिशय प्रामाणिकपणे आपण काम करू आणि भारतीय जनता पार्टी महायुतीला या महापालिकेचे विजय बनवू असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद अप्पा. आता मी आपले भंडारी समाजाचे अध्यक्ष आणि त्यांची टीम आहे, त्यांनी साहेबांचं स्वागत करायचं आहे. आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वांना फोटो काढायला भेटणार आहेत. मागून घ्या, मागून पराजून घ्या ना. आपलं पण आला का?